कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात विक्रीसाठी आणलेले MD ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त करत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत अब्राहम जॉकी घोन्सालिस आणि शाहिद इब्राहिम मोकाशी या 2 आरोपींना अटक करण्यात आलं असून 12,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक सतीश होडगर व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सायबर चौक परिसरात छापा टाकण्यात आला। यावेळी आरोपी अब्राहम जॉकी घोन्सालिस याची झडती घेतली असता त्याच्याकडून 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा तसेच 33.540 ग्रॅम MD ड्रग्ज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यानंतर आरोपी शाहिद इब्राहिम मोकाशी याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 35.330 ग्रॅम MD ड्रग्ज तसेच मोबाईल हँडसेट व इतर साहित्य असा 2,45,200 रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे। या कारवाईत एकूण 68.87 ग्रॅम MD ड्रग्ज आणि 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा एकूण 10,01,800 रुपयांचा अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल मिळून 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत। माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार गुप्ता सर यांच्या वेळोवेळी आम्हाला आदेश असतात की आपल्या हद्दीमध्ये कुठल्या प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन किंवा साठा असं कुठल्या प्रकारचं होत असेल तर त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे आमच्या DB पथकाचे ओसई चंदन यांना काल रोजी बातमी मिळाली की या ठिकाणी गांजा आणि त्याचप्रमाणे मेफेड्रॉन MD हे अशा पद्धतीचं अंमली पदार्थ येणार आहे। त्याप्रमाणे आमच्या ओसई चंदन आणि त्यांच्या DB पथकाने सायबर चौकामध्ये त्यांच्या पथकासह आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी सदर जे इसम येणार होते त्या इसमांना थांबवलं। योग्य त्या पद्धतीने त्यांची झडती करून त्यांच्याकडे आम्ही झडतीमध्ये आम्हाला साधारणतः 3,13,000चा हायड्रोपोनिक गांजा आणि 3,35,000चा मेफेड्रॉन म्हणजेच MD अशा पद्धतीचं आणि बाकीची मोबाईल आणि मोटरसायकल असं मिळून सगळं टोटल 10 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। याच्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा हा जो गांजा आहे हा मातीत न तयार करता हा फक्त पाण्यामध्ये वाढवला जातो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि पाण्याचा वापर केला जातो। वातानुकूलित एरियामध्ये किंवा खोलीमध्ये तो तयार केला जातो। अशा पद्धतीचा तो हायड्रोपोनिक गांजा मिळालेला आहे। सदर आरोपी जे 2 आहेत त्याच्यामध्ये अब्राहम घोन्सालिस आणि मोकासी शाहिद इब्राहिम मोकासी यांना या ठिकाणी अटक केलेली आहे। माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे। त्यांना एक 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे। पुढील तपास माननीय योगेश कुमार गुप्ता सर, ॲडिशनल SP गिरीश कुमार बच्चू सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ओसई चंदन साहेब करत आहेत। धन्यवाद।